कशामुळे विरोध करतो? मग यांना भाजपातले मराठे सुद्धा भाकर खाऊन देणार नाही हे जर आता आपल्या मागण्या मान्य नाही केल्या, कारण ते झाले मोठे, आता त्यांना सत्ता मिळाली, आमदार झाले, मंत्री झाले, आता आपले लेकर मोठे कोणी करायचे? आता देणार का नाही? दोनच प्रश्न आहेत. नाही दिलं तर तू मराठा विरोधी, दिलं तर हे मराठे तुला डोक्याला घेऊन नाचणार. याच्यामुळे आपण सगळे सावध व्हा. सांगते तिकडे मला आजची उद्या दिवस बोलता येणार आहे, मला बोलता नाही आलं तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणून सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे ही लढाई जिंकण्याची. गाफील राहू नका. काम होतं, पाहुण्याचं लग्नच होतं, तिकडच गेलो, इथं आयुष्याच्या लेकराचं वाटलं होतं आपल्या जातीचं. एक एक पोरग नोकरीत चाललं, एक एक पोरगी नोकरीत चालली. शाने व्हा. ज्यांना आरक्षण मिळालं ते प्रगतीकडे गेले. आपलं आरक्षण आपल्याला मिळून घ्या. पाहुणे 2 वर्ष झाला आपण लढतो. घर ना घर जागा करा. इथं जागा मिळल नाही मिळल, आता ह्यो मंडप कमी पाडा म्हणून त्यो टाकलाय, आता त्यो कमी पाडा आणखीन टाकू. आता काय करतात? ढिला पडायचं नाही. तुम्हाला ऑफिसला बसा नाही तर बसू ना. मी एकटा खंबीर आहे, फक्त तुम्ही अशी साथ द्या. ही आजी दिली ना, असं थोबड हल्लंय तुम्ही सरकारचं बी आपल्याला टीका करणाराचं बी. तुम्ही एकजुटीनं मराठी आणखी बी एकच दे आज सिद्ध केलं. तुम्हाला बसायचं बसा, बसू नका, काय जबरदस्ती नाही, काय नाही, काय नाही. फक्त इकडे आले गेले बसले, दिवस इथं राहिले, पुन्हा गेले, पुन्हा वापस आले तरी चालतं. ज्यांना बसायचं त्याची सगळी व्यवस्था आहे ना. रेटो खायचं तिकडं, पडा तिकडच, पण इकडे गेलं नाही तिकडेच पडशी. असं नाही. आता तुटून राहायचं, होऊन जाऊन दे. आता मराठ्याला छेडलंय, चॅलेंज केलंय, अपमानित केलंय, मराठ्याला हिलीलंय, आपलं खुन्नशीनं बोलत येत आपल्याला. आपणच दाखवू ना एकजुटीतून आपली किती ताकद आहे. सगळी व्यवस्था आहे. नसता येताना गावाकडून डबे आणायचा. इथं जे जागा मिळेल तिथं खाल्लं की पण तुटक खा. तिकडं भाजीचं वास आल्यावर मला भूक लागली. इकडे खाऊ नका, इकडे येऊन सांगू नका तो काय भाजी खाल्ली. इथे येऊन सांगायचे मला लय भाजी खास होती ती, मला काय सांगू. ही एकजूट कायम ठेवा तुम्ही. मराठा आनंदी करायचा, सुखी करायचा, ध्यानात राहू द्या. आपल्या हाताने आपली जात मरून द्यायची नाही. लय दिवसानं आपला समाज एक आला. मी इमानदारीनं काम करतोय की नाही? फुटत नाही. काळजी करू नका. कोणा जागा आपल्याला दिले त्याचे पैसे त्यांना दीड टाक म्हणा, तिकडे गरज नाही पैसे देऊन पदाचे. आपल्याला आरक्षण पाहिजे. आपल्याला आपली जात सुखी करायची. कोणाला पाय लावायचा नाही, कोणाच्या वाटा जायचं नाही, कोणाला भ्यायचं बी नाही. कायांच्या बापाचा महाराष्ट्र नाही कोणाला भ्यायला द्या. अन्याय करतात हमेशा आपल्याला. आता आरक्षण जिंकायचं म्हणजे जिंकायचं. ही लढाई जिंकायची. पुन्हा एकदा सगळे कामं धंदे सोडून ताकद सगळ्याला लावा. इथून गेलं की तुमचं काम आहे आता पुरं गाव जागा करायची. करणार ना? तुटून पडायचं, लाजायचं नाही, फेजायचं नाही. श्रीमंत मराठा, गरीब सगळे, नोकरदार, व्यावसायिक सगळ्या मराठ्यांना सांगायचं तुम्ही सहभागी व्हा. आपली जाती एकजूट पाहिजे. महिला ते सगळ्या महिलांना सुद्धा महिला जागा करी जा. आता कामाला लागायचं सगळ्यांनी. इथून गेलं की लगेच गाव जागा करायचं. शेजारच्या गावात निघा अंतरवाली म्हणायचं उद्या सकाळी. परदेशी 13 दिवशी नाही, आज आलेली त्याने सांगायचं उद्या गावा निघा. उद्या आलेल्या सांगायचं चला तुम्ही परवा दिवशी निघा. पुरा महाराष्ट्र अंतरवालीत पुन्हा एकदा ताकद दाखवायची. पुन्हा एकदा एवढी ताकद लावायची. जाऊच नका तुम्ही गावाकडे, पण गेले तर नाही तर लगेच जा म्हणलं तुम्ही म्हणता मग विचार फिरायला आपलं चल. आणि जमलं मग हो दे. मग मी पडेल इथं, तुम्ही पडेल. यांचं पाडू नये आपण तरी पडू. यांना सुट्टी नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय. तुम्हाला पुढं केलं कळत किती कठोर आंदोलन होणार आहे. हो द्या. जातीसाठी काय होत नाही. द्या योगदान. काय होतं नुसते ताकद वाढायची, वजन वाढवायचं, पैसे वाढवायची. जात कधी मोठी करायची? जात नाही वाढायची, जात मोठी करायची. योगदान द्यायचं कणाकण. काय होत नाही. काही कामं नाही पुढं. 7-8 दिवसांनी काय काम नाही पुढं. आपली जात मोठी झाली ना, आपली जात एवढी इमानदार आहे, सगळे देशाचे राज्याचे संकट स्वतःच्या अंगावर घेते आपली जात. ही जात कधीच तुमचं योगदान विसरणार नाही, कधीच. आपल्या समाजाला आपण बाप मानायचं, आपले मायबाप मानायचं. आपल्या समाजाला आपण देव मानायचं, देव. आणि ती प्रतिष्ठा, ती इज्जत ठेवूनच समाजाचं काम करायचं आपण.
समाजाला डाग लागन असं एक बी पाऊल आपण कोणीच उचलायचं, कोणीच. आपला कोणी काही करीत नाही, तुम्ही काळजी करू नका. आपण एकटे 50-55% येतं, काहीच करू शकत नाही, फक्त आपण मनावर घेत नाही. नको वाटतं चल म्हणजे दमानी, नाही तर चिमूट बरंच आहेत काही काही टोळ्यान माकड तुमचे टोळ्याच आहेत, एवढं एवढं काहीच नाही. त्याला तर दवाखान्यात ठेवलंय आणि रोज एक तपाशी देत. काय तपाशी देत? त्याचं पाठाड पाय एक दिवस तपाशी देत, हात एक दिवस तपाशी देते, केस एक दिवस तपाशी देते, नाक तपाशी देत. अरे नट ठोकान देतात तिकडून तिकडून जरा. काही दुखत नाही, फकत नाही, नाटक आहे, सुटत नाही भाऊ, काळजी करू नको. सुटला ना, सुटला, सरकार गेलं. हा, सरकार गेलं, सुटला की सरकार गेलं. हा, उलट तो येणार आहे आता, टोळी चालणार. चाललं मुकादम, मेन मुकादम सुद्धा मध्ये येणार आहे. कसं काय येत नाही? मारता का गरीबाचे लेकरं? आपण फक्त मनावर घेत नाही. ते बुळबुळ आहे, थोड्या दिवसाची बुळबुळी. आपण मराठीत दमदार आहे, संयमी आहे, पेटत नाहीत आणि एकदा चेतले हडकच मोकळे करते. आम्ही हळद सुद्धा लावायचं काम नाही, पण आपण ते भानगडीत पडत नाही. त्याने राज्य आपलं आहे, आपल्याला शांत ठेवायचं. त्याला करून द्या बुळबुळ, सगळे बुळबुळ संपणार आहे थोड्या दिवसात. टोळकं टाक सगळं संपू. आपली जात मोठी कशी करता येईल आपल्याला याच्यावर जास्त फोकस करू.